हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आज पण मला काहीतरी वेगळं बनवायचं आहे. तर म्हटलं चला थोडंसं लवकरच सुरुवात करूया, कारण थोडी तब्येत खराब आहे. तर हळूहळू आपलं करायचं आणि मुलांना पण काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय. तर म्हटलं चला, तर आज मी मिसळ बनवणार आहे. तर चला मग तुम्हाला आज मी मिसळची रेसिपी दाखवते. साधी सिंपल आहे आणि जास्त काही तामझाम नाही. चला मग दाखवते तुम्हाला. आणि मिसळ बनवायला जो आपला मसाला बनवायचा आहे ना, त्यासाठी इथं मी थोडंसं तीळ, जिरं आणि थोडेसे मी लवंग आणि दालचिनी पण ह्याच्यामध्ये घेतलेत. बारीक बारीक तुकडे आहेत. आणि वाळलं खोबरं घेतले, थोडासा लसूण, आलं आणि थोडासा कांदा. आता हे सगळं आहे ना, हे सगळं आपण तव्यामध्ये गरम करून घेऊया. आणि आता ना इथं मी कांदा आणि खोबरं, आलं, लसूण भाजायला ठेवलं आहे. आणि एका साईडला आपलं हे तीळ आणि जिरं वगैरे आहे ना, ते सगळं भाजून झालंय. चला मग आता ह्याला पण मी भाजून घेते. बघा आता हा मसाला वगैरे आपला बनला आहे मिसळचा. तर चला आता याला झाकून ठेवते. तर चला आता आपल्याला मिसळ बनवायच्यासाठी मसाला वगैरे बनवून ठेवला. आणि चला तोपर्यंत म्हटलं आपण सकाळी ह्याला डोश्याला वगैरे भिजवलं होतं ना, ते तोपर्यंत बारीक करून घेतो. कारण अजून मिसळ वगैरे बनवायला भरपूर टाइम आहे. त्यासाठी अजून कांदा, टोमॅटो हे सगळं चिरायचं आहे. आणि हे आहे ते काम पण गरजेचं आहे. लाईट वगैरे जाते. तर चला मग आता आपण या डोश्याचं बारीक करून घेऊया. आणि चला मग आता आपण मिसळ बनवायला घेऊया. आणि बघा इथं हा मी बटाटा चिरलाय आणि खूप सगळा कांदा चिरलाय, थोडंसं टॅमॅटो, इथं लाल तिखट आहे, मीठ आहे, हळद आणि हा सुहाना मसाला आहे. मिसळ मसाला मी हा गावाकडनंच आणलाय आपल्या महाराष्ट्रामधून, कारण हा मसाला इथं मिळत नाही जम्मूमध्ये. तर मी हे सगळे मसाले महाराष्ट्रामधूनच घेऊन आले आहे. आणि हे आपले काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. आणि इथं मी मटकी पण शिजवल्या. हे बघा मटकी. आणि मटकीला काही मोड आले नाही, कारण इथं थंडीचं वातावरण असल्यामुळं मोड वगैरे जास्त चांगले येत नाहीत. तर मी अशीच तिला भिजवून परत त्याला एक दोन शिट्ट्या दिल्या आहेत, थोडंसं मीठ वगैरे टाकून. तर बघा ही अशी सगळी तयारी आहे माझी. चला मग आता आपण सुरुवात करूया. आणि आता इथं मी तेल कडत ठेवले, त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया. आणि कांदा टाकून घेऊया. आणि मी कांदा हा निम्मा ठेवते, कारण जेव्हा आपण मिसळ खातो ना, तेव्हा पण आपल्याला कांदा लागतो. तर मी म्हटलं चला लगेच कापून ठेवते, कारण परत आता कट वगैरे करायला वेळ नसतोय. तर मी लगेच सगळा कट करून ठेवलाय. आणि हा बटाटा आहे ना, तो पण आपल्याला जेव्हा आपण मिसळ खातो ना तेव्हा लागतोय बटाटा, तो पण मी लगेच चिरून ठेवलाय. चला मग आता मी छान असा कांदा भाजून घेते आणि दाखवते तुम्हाला. आणि आता इथं आपला कांदा वगैरे भाजायचं चालू आहे. आणि मी ना हा मिसळचा मसाला आहे ना, तो बघत होती, पण ह्याची डेट वगैरे आहे ना, ती इथून फाटून गेली आहे. आणि खूप दिवस झाला हा मसाला आणून. तर मी म्हटलं चला नको यूज करायला, कारण माहीत नाही किती दिवसाचा आहे आणि उगाच आजारी वगैरे पडायला नको, पोट वगैरे खराब होईल. तर मी आज बिना म्हणजे मसाला वगैरे न वापरताच बनवत आहे. तर मसाला काही वापरणार नाही. चला मग आता आपला हा कांदा वगैरे छान बघा फ्राय झालाय. त्याच्यानंतर तो आपण जो मसाला बनवून ठेवला होता ना, तो घालून घेऊया. आणि जो आपण मगाशी मिक्सरला मसाला केला होता ना बारीक, तो मी मसाला घातलाय. कांदा, लसूण, खोबरं तो सगळा. आणि त्याला पण आता मी छान असा भाजून घेते. आणि आपला मसाला वगैरे भाजला, त्याच्यानंतर मी आता इथं टॅमॅटो वगैरे टाकले आहेत. आणि टॅमॅटो टाकले ना, लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टॅमॅटो कसे लगेच आपले शिजून जातात. चला मग आपण मीठ पण टाकून घेऊ. थोडंसं आता आपलं टॅमॅटो पण शिजेल. आणि तरी बरं मी तो मसाला बघितला, कारण जर मी बघितलं नसतं तर मला माहितीच नसतं त्याची तारीख वगैरे संपली असेल. कारण त्याच्यावर तारीख तर दिसत नाही, पण उगाच टेन्शन राहतं ना.
तर जायचं करायला एक आणि व्हायचं दुसरं, तर राहून दे, त्यापेक्षा आपण असंच बनवूया, असंच टेस्टी लागेल आपली मिसळ. चला मग. आणि आता इथं आपलं टॅमॅटो वगैरे छान शिजलंय. त्याच्यानंतर आपण हे लाल तिखट टाकून घेऊया आणि काश्मीरी लाल पावडर आहे ना ते पण टाकतो, त्यानं कट वगैरे छान येतो त्यामुळं. आणि आता थोडीशी हळद पण टाकून घेऊया. आणि जेव्हा मी मटकी वगैरे शिजवली ना त्यात पण मी थोडीशी हळद टाकली होती, हळद मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मी थोडीशी टाकते. आणि हे बघा असं छान असा मसाला भाजून घेऊया आपण. चला मग मी आता भाजून घेते आणि दाखवते. मी बघा आता हा मसाला पण आपला भाजलाय छान. आणि जी मटकीचं आहे ना कुकर, त्याच्यामध्येच मी थोडं पाणी गरम करून घातलंय आणि त्यात मटकी आणि पाणी याच्यात घालूया एकदम. आणि जेव्हा मिसळ बनवतो ना आपण, तेव्हा जे आपण पाणी वगैरे वापरतो ना ते गरमच पाणी वापरायचं, म्हणजे आपला मिसळला जो कट वगैरे आहे ना तो छान येतो. आता आपला जरा हे आमटी आहे ना म्हणजे मिसळची, ती थोडी उकळल्यानंतर छान असा कट येईल. चला मग आता थोड्या वेळेला उकळून दे, मी झाकून ठेवते. आणि ना आता आपली मिसळची आमटी वगैरे बनवून झाल्या, थोडा वेळ तिला उकळून दे. जशी जास्त उकळेल ना तसा तिचा कट वगैरे छान येईल आणि टेस्ट पण छान येईल, कारण त्यात जी मटकी मसाले वगैरे आपण टाकले आहे ते छान प्रकारे शिजले पाहिजेत, तेव्हाच त्याला छान चव येईल. आणि असं तर आज मी तो मिसळ मसाला वगैरे टाकला नाही, त्यामुळे थोडीशी आज वेगळी टेस्ट येईल. आणि तुम्ही म्हणजे कितीही मसाले टाका, काही करा, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी चव येते ना ती तर येतच नाही, कारण सगळ्या गोष्टी वेगळ्या पडतात. महाराष्ट्रातलं वेगळं पडतं आणि इथलं वेगळं. तर मी म्हणजे कितीही मसाले टाका, काही करा, पण जी मला महाराष्ट्रामध्ये चव येते ना मिसळची म्हणा, या सगळ्या पावभाजी काही पण बनवून दे, मला महाराष्ट्रातली छान वाटते चव. इथं एवढं काय चांगलं नाही वाटत, पण चला कधी कधी तर खाऊ वाटतं त्यामुळं बनवते मी घरात. आणि तुम्हाला मला ब्रेड दाखवायचे आहेत. इथं ना अशा प्रकारचे ब्रेड मिळतात, म्हणजे ह्याच्यामध्ये असं गोडपणा बिलकुल नसतो. आपल्याकडे कसे गोड ब्रेड वगैरे मिळतात, आपण ते चहातनं वगैरे पण खाऊ शकेल, पण हे ना असे पूर्ण फिक्के असतात, नमक पण नसतं याच्यामध्ये, असे पूर्ण प्लेन फिक्के असतात. आणि याला ब्राऊन ब्रेड म्हणतात. आणि हे गव्हापासून बनतात. आपल्या इकडे पण असतील गव्हापासून बनतील वगैरे, माहित नाही मला, पण मी आपल्या इकडे ना महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण ब्रेड खाल्ल्यात ना ते गोड असतात आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये चेरी वगैरे असतात. पण इथं नाही, इथं असे पूर्ण प्लेन ब्रेड वगैरे असतात, ह्याच्यामध्ये ना चेरी ना आणि नाही गोड तर बिलकुलच नसतात. त्यामुळे चहातनं वगैरे ब्रेड खायचे म्हटलं ना खूप म्हणजे असं कंटाळा येतो, नको वाटतं खाण्यासाठी. तर मिसळसाठी वगैरे ठीक आहेत, कारण मिसळसाठी असेच म्हणजे ब्राऊन ब्रेड छान वाटतात, कारण आपलं ते तिखट असतं आणि त्याच्यामध्ये आपण गोड ब्रेड खाल्ले तर ते चांगलं वाटत नाही, तर त्यासाठी तर छान आहे. पण चातनं वगैरे खायचं म्हटलं तर हे ब्रेड एवढे काही खास नाहीत वाटत. तर अशा प्रकारे इथं ब्रेड मिळतात. तेच म्हटलं तुम्हाला मी सांगते की इथं कसं मिळतात ब्रेड वगैरे, कारण वेगवेगळं असतं ना सगळीकडं. तर तेच सांगायचंय की महाराष्ट्रासारखी म्हणजे चव कुठंच मिळणार नाही. भारतात कुठेही जावा, कोणत्याही राज्यात जावा, जी महाराष्ट्रामध्ये चव आहे ना प्रत्येक गोष्टीला, ती कुठेही मिळणार नाही. आम्ही खूप खूप मिस करतो महाराष्ट्रातल्या सगळ्याच गोष्टींना, खूप आठवण येते तिकडलं म्हणजे सगळ्याच गोष्टी. चला काय करणार, आता फौजींसोबत बाहेर राहते तर थोडंफार ऍडजस्ट तर करावंच लागेल. चला मग आता ही आपली मिसळ बघा एकदम छान अशी बनल्या. सॉरी. आणि बघा असा छान असा कट आलाय. सॉरी. आणि बघा आता थोड्या वेळ आणखी उकळून दे, त्याच्यानंतर एकदम छान असं होईल. आता आपली मिसळ वगैरे छान बनली आणि आता फौजी पण आल्यात. चला गरम गरम आपण सर्व करूया फौजींसाठी आणि बघूया कशी बनल्या. चला मग टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर फरसाणा. आणि आता इथं बघा आपल्या ह्याला मिसळला बघा किती छान असा कट आलाय. त्याच्यानंतर कांदा, भरपूर असा कांदा टाकून घ्यायचा आणि कोथिंबीर आणि ब्रेड आणि चमच. आणि याच्यामध्ये लिंबू कमी आहे तर लिंबू नाही माझ्याकडे, त्यामुळे मी लिंबू काय ठेवला नाही. जर लिंबू घातला ना तर आणखी छान टेस्ट लागते. तर बघा आपली ही मिसळ अशी छान प्रकारे तयार आहे. बघा ही अशा प्रकारे आपली मिसळ बनवून तयार आहे. आता माहित नाही खायला कशी झाली, अजून कोणी टेस्ट केली नाही. आता मी फौजीला देते टेस्ट करायला. आणि साधी सिंपल आहे, जास्त मसाले वगैरे नाही, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आपली. तर तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खायला घाला आणि छान अशी तुम्ही पण घरी बनवा.
चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पण धन्यवाद. चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.